तुम्ही म्हणत आत चला की ही कोणीकडे चालली ती, तर या इकडं तुम्हाला सांगतो आम्ही कोणीकडे चाललोय. तर इथं आलोय आम्ही सिद्धनाथाचं पहिल्यांदा दर्शन घ्यायला. खरसुंडीला आल्यानंतर ना पहिल्यांदा सिद्धनाथाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे, कारण की सिद्धनाथ हा आमचा कुळस्वामी देव आहे. आणि तिथून इथं नवग्रहांचं दर्शन पहिल्यांदा घेतलं. इथं मानाच्या सासनकाठीचं दर्शन घेतलं, मी पण घेतलं आणि भावानं पण घेतलं. तिथून आम्ही आलो हार घेण्यासाठी. आता तुम्ही म्हणता चला हार एवढं कशाला घेताय, तर हार आम्हाला पाहिजे होतं की कारण की आमच्या घरी आम्ही बाळूमामाची पालखी बोलवल्या आणि जोपर्यंत जवळजवळ 17-18 हार लागतात. आणि इथं भावाचं चाललेलं की मंडपवाला पण आम्हाला पाहिजे होता. आणि त्या काकांना विचारलं तर काका ॲड्रेस सांगत होतं. तिथून गेलो तर बघतोय काय हॉटेलवाल्याचाच मंडप होता. तिथं पहिल्यांदा आम्ही त्यांना विचारलं की मंडप आहे का नाही, तर ते म्हणले आमचं सगळे एंगेज आहेत मंडप. तिथून काय मिसळ मागवली आणि ही तोंडाकडे बघत बसली त्याच्या की आमचं कधी येते. तर आला इथं उत्ताप्पा. आता त्यांनी दिले 4 तुकडं करून, ह्यो म्हणतो कुठनं सुरुवात करू. मग काय ते खाल्लं पटपट आणि चहा पिलो आणि ते टमाटर घ्यायला आलो. टोमॅटो वगैरे घेतले आणि तिथून ते हार वगैरे घेतले आणि निघालो आम्ही गाडीकडे आलो. तर गाडी काय अजून सर्व्हिसिंग झाली नव्हती, बाबा अजून पुसतच होतं. त्याला म्हटलं राहू दे आता दी तशीच, आम्ही पुसतो घरी गेल्यानंतर ना. आणि पण काय बसलो गाडीत. बस की अरे बस की बस. इथं शेट आमचं झालतं आश्चर्य, कारण शेटला बसायचं होतं पुढं, आम्ही बसवलो मागं. इथं आलो पंपावर तेल वगैरे टाकून घेतलं आणि तिथून निघालो घरी जाऊस तर पडला अंधार. तर गावात भाव म्हणला जरा माझं काम आहे बघतोय, तर काय पट्ट्याला ओलं मारून घेतो. तोपर्यंत एका मेंढक्याचा फोन आला आणि म्हणला मला सर्दी झाली, जरा नाकात वाढायचं औषध आणा. मग काय ती पाईप घेतली, त्याला काय म्हणते ती जरा मला कमेंटमध्ये सांगा. तिकडून आलो घरी, हार वगैरे दिले. इथं पुजाऱ्याला हार दिला आणि पुजाऱ्यांचं म्हणणं होतं एवढंच की जरा मला व्यवस्थित दिसू द्या माझं, म्हणजे त्यांचा चेहरा. तर काय त्यांचा चेहरा दिसेना काय अंधारातनं. काय हार दिला आणि नंतर ना संध्याकाळी आरतीची तयारी केली.